आपल्या इनबॉक्स मध्ये काय आहे की आंब्याच्या झाडावर नॉर्मली आपण आंबेच खातो ना, कैऱ्या खातो ना, केळी कोण खातं? पण तो जर म्हणला नाही केळी मी माझ्या बरोबर घेऊन चाललोय आणि तिथं जाऊन खाणार आहे फांदीवर बसून, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग आहे की नाही? सांगायचा उद्देश असा की हे जे आपल्या डोक्यात लहानपणापासून बिंबवलं जात आहे, हे झाल्याने ते होतं, ते झाल्याने ते होतं, आई म्हणजे संध्याकाळी झाडायचं नाही, तर हे कोणी सांगितलंय? तुम्ही हे सगळ्या मान्यता आहे, त्याच्या बाहेर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करा ना, त्याच्या बाहेर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न करा ना. आणि मग म्हणून म्हणतो, कोणीतरी बुद्धी लावली हजारो वर्षापूर्वी, आणि हाताने काम करण्यापेक्षा जर आपल्याला खड्डे घालायचे पुढे काय, तर आपण त्यांनी मग एक लोखंडाचा चौकोन आकाराचा तुकडा केला, त्याच्यामध्ये लाकूड हे केला, ऍडजस्ट केला. हे सगळं बुद्धीचंच काम आहे ना, काम सोपं झालं ना. आणि आता काय परिस्थिती आहे, त्याच्याही नंतर काय झालं की कुणीतरी असं म्हणजे जेसीबी टाईप याचा उपयोग केलाय. आता एक व्यक्ती कुठेतरी मागे बसतो, नुसतं बटणं दाबतो, इकडं तिकडं असं करतो, आणि एवढा मोठा फावडा जेसीबीचा उपयोग करून आणि एका दिवसामध्ये मोठं तलाव एवढं काम करू शकतो. हे कसं काय शक्य झालं? कोणीतरी बुद्धी लावली की नाही? कोणीतरी बुद्धी लावली की नाही? आज तुम्हाला सांगतो, आम्ही ज्या वेळेस होतो इथे शाळेमध्ये फोन नव्हता, बरोबर आहे की नाही? तर कोणीतरी बुद्धी लावली की तो कॉइन बॉक्स आला. कोणीतरी अजून डोक्या वापरलं की आज आपण पाहतो की आपल्या खिशामध्ये आपलं संपर्क यंत्रणा आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण संभाषण करू शकतो. हे कसं शक्य झालं? तुमच्या सारख्याच कोणीतरी बुद्धी लावली. म्हणजेच काय, नुसतं वेळ असून फायदा नाही, नुसतं काम करण्याची इच्छा किंवा क्षमता असून फायदा नाही, तर ह्या दोन्ही गोष्टी असून सुद्धा जर तुम्ही तुमची बुद्धी लावली तर तुम्ही काम सोपं करू शकता. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे हे का गरजेचं आहे. अजून एक चौथी गोष्ट, हे पण मुक्त आहे, बुद्धी लावणे हे तर तुम्हाला, यू शुड हॅव सायंटिफिक ऍटिट्यूड. तुमच्या हातात घड्याळ आहे, तुमच्या सभोवताली झाडं पानं आहेत, ह्या झाडाचं फूल पिवळंच का? ट्राय टू फाइंड आउट आन्सर. ह्या झाडाला लालच फूल का येतं? ट्राय टू फाइंड आउट आन्सर.